नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. 5चा पंचनामामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. काँग्रेस आणि मनसे या दोनही पक्षांमध्ये मुंबई महानगरपालिकेमध्ये आणि महाराष्ट्रामधल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नेमकी काय गणितं असतील याचा तिढा काही अजूनही सुटलेला नाहीये. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये मनसे कुणासोबत जाणार हा प्रश्न अजूनही कायम आहे. कारण मनसे असेल किंवा महाविकास आघाडी असेल, दोघांकडूनही आपापल्या भूमिका अजूनही स्पष्ट नाहीयेत. पण किमान मुंबई महानगरपालिकेपुरती तरी काँग्रेसची भूमिका काय असणार आहे हे आता जवळपास स्पष्ट होतंय. कारण मनसेला मुंबईमध्ये सोबत घ्यायला काँग्रेस फारशी उत्सुक दिसत नाहीये. दुसरीकडे मनसे सुद्धा मुंबईमधल्या सगळ्या जागांवर तयारीला लागली आहे. त्यामुळे महाविकास आघाडी ही एकत्रितपणे मुंबई महानगरपालिकेच्या रिंगणामध्ये उतरण्याची शक्यता या घडीला धुसर दिसतेय. या संदर्भात बोलायचे, पण त्या अगोदर पाहूयात या बाबतीतला एक महत्त्वाचा रिपोर्ट. काँग्रेस आणि मनसे महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर कधीही एकत्र न आलेले हे दोन पक्ष. एक राष्ट्रीय पक्ष तर दुसरा प्रादेशिक पक्ष. हिंदुत्व ही मनसेची ओळख तर सर्व धर्मसमभाव ही काँग्रेसची ओळख. मराठीच्या मुद्द्यावर मनसे प्रचंड आग्रही तर देशातल्या राजकारणाची गणित साधणाऱ्या काँग्रेसची मराठीच्या मुद्द्यावर कायमच सावध भूमिका. दोनही पक्षांमधील फरकांची यादी मांडायची तर ती प्रचंड मोठी होईल, पण साम्य एक सापडायचं नाही. त्यामुळे हे दोनही पक्ष कधीतरी कोणत्या तरी पातळीवर एकत्र येतील अशी शंकाही कुणाच्या मनात कधी आली नसावी. 2019 नंतर महाराष्ट्राच्या राजकारणात अशक्य ते सगळं शक्य झालं, पण तरीही काँग्रेस आणि मनसेच्या चर्चा मात्र झाल्या नाही. पण आता 2025च्या महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या चर्चा सुरू झाल्यात आणि त्याचं कारण ठरलंय राज आणि उद्धव यांचं एकत्र येणं. राज ठाकरे महाविकास आघाडीचा भाग बनले तर ते काँग्रेस सोबतही येऊ शकतात अशा चर्चा सुरू झाल्या. पण काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांच्या आजच्या वक्तव्यानं त्याच्यावर जवळपास पडदा टाकला. आमच्या मुंबई महानगरपालिकेच्या नेत्यांनी ठरवलं आहे की आम्ही स्वतंत्र लढणार, त्यामुळे कोणाला किती जागा हा प्रश्न निर्माण होत नाही. वडेट्टीवार ही भूमिका मांडत होते तेव्हा मनसे मुंबईच्या सगळ्या प्रभागांमध्ये आपापल्या उमेदवारांची यादी तयार करत होतं. त्यामुळं कुणी सोबत असेल तर ठीक, पण नसेल तर एकला चलो रे हीच आपली भूमिका असेल असं मनसेनं जवळपास स्पष्ट केलंय. मुंबईमध्ये 227 पैकी किती जागांवरती निवडणूक लढवण्यासाठी सध्या मनसे तयारी करत आहे? 227 अजून तरी आम्ही कोणाशी युतीची चर्चा केलेली नाहीये. हा विषय सन्मान्य राजसाहेबांचा आहे. ते ज्या वेळेला त्याच्यावर निर्णय घेतील त्यावेळेला आम्ही आपल्याला माहिती देऊ शकेल. पण काही ठरवण्यात आलंय की आपण किती जागा लढवू शकतो जर युती झाली तर? कसं आहे, हे सगळे आमच्या आपापसातले चर्चेतले विषय आहेत. या संदर्भात आता पत्रकार परिषदेत बोलणं योग्य ठरणार नाही. ज्यावेळेला सन्मान्य राजसाहेब निर्णय घेतील त्यावेळेला निश्चितपणे आम्ही त्याचं उत्तर देऊ तुम्हाला. बिहारच्या निवडणुकांची रणधुमाळी लक्षात घेता आता राज ठाकरेंशी कोणतीही जवळीक दाखवणं काँग्रेसला परवडणारं नाहीये. त्यामुळेच की काय, वडेट्टीवारांच्या भूमिकेवर काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनीही सावध भूमिका घेतली. वडेट्टीवार म्हणतात की मुंबई महापालिका जी आहे ते स्वबळावर काँग्रेस लढणार आहे. तशी अनेक नेत्यांची कार्यकर्त्यांची भावना आहे आणि ती भावना त्यांनी बोलून दाखवलेली आहे. एकदा महानगरपालिकेच्या निवडणुका लागल्या तर या संदर्भामध्ये अंतिम निर्णय घेतलाय. राज ठाकरे आपल्या सोबत आहेत याचा उल्लेख उद्धव ठाकरे वारंवार करतायत, पण मनसेनं सगळीकडे उमेदवारांची तयारी सुरू केलेली असताना ठाकरेंची शिवसेना सुद्धा सावध झाली आहे. प्रत्येक पक्षाला वाटतं की आपला पक्ष पुढे गेला पाहिजे. काँग्रेसला तसं वाटलं तर काही पाप नाहीये, त्याच्यात काही चूक नाहीये. मात्र या संबंधाने ज्या अधिकृत घोषणा असतील त्या व्हायला अजून वेळ आहे आणि तोपर्यंत आपण थोडी वाट बघूया. मुंबई महानगरपालिकेमध्ये यश मिळवायचं असेल तर मवियाला एकीचं बळच दाखवावं लागेल. या एकीवर जितकी प्रश्नचिन्ह जास्त तितकी महाविकास आघाडीची अडचण वाढू शकते. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका जसजशा जवळ येतात तसतसं राजकारणामधल्या हालचालीही वाढतात. सध्या तरी मुंबई महानगरपालिकेचं रणांगण महाविकास आघाडीपुरतं बघितलं तर स्वबळाचा नारा
जास्त जोरात ऐकू येतोय. आज हा नारा दिलाय काँग्रेसनं. या संदर्भात बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत काँग्रेसचे प्रवक्ते गोपाल तिवारीजी. गोपालजी नमस्कार. नमस्कार. आणि मनसेचे नेते योगेश खैरे सुद्धा आपल्या सोबत या चर्चेमध्ये आहेत. योगेशजी आपलंही स्वागत. नमस्कार. बरं गोपाल सर, आता मला पहिल्यांदा सांगा की काय आहे, म्हणजे आज काय फारसं असं घडलेलं नव्हतं की डायरेक्ट विजय वडेट्टीवारांनी सांगावं की आम्ही आमचं निवडणार आहोत, आम्ही आमच्या जागा ठरवणार आहोत म्हणून. त्यांनी एकतर्फीच घोषणा करून टाकली की आता काय जागा वाटप वगैरे काय करायचं, आम्हाला तर स्वबळावरच जायचंय. कविताजी, आता गेले 5-7 मिनिटापासून मी आपल्या चॅनलवर पूर्ण ऐकतो आहे. वडेट्टीवारांचं स्टेटमेंट देखील मी पूर्ण ऐकलंय. आपण ते रिपीट ऐकू शकता. वडेट्टीवार आमचे विरोधी पक्ष नेते आहेत, विधिमंडळ पक्षाचे नेते आहेत. नक्की त्यांनी काय म्हटलं, त्यांनी असं म्हटलं की आमचे मुंबईचे काँग्रेसचे नेते म्हणतायत की आम्ही स्वबळावर निघणार. आमचा धोरणात्मक निर्णय असा आहे, जो हर्षवर्धन सपकाळांनी वारंवार जाहीर केलेला आहे, की आम्ही हे अधिकार स्थानिक पातळीवर दिलेले, तिथल्या जिल्ह्यातल्या लोकांना, तिथल्या स्थानिक पातळीवर, मुंबईच्या नेत्यांना, पुण्याच्या नेत्यांना, नाशिकच्या नेत्यांना, असे स्थानिक पातळीवर त्यांना सांगितले. कारण ही निवडणूक मुळात स्थानिक प्रश्नांवर आहे, स्थानिक विकासाच्या प्रश्नांवर आहे आणि याच्यामध्ये स्पष्ट भूमिका आहे आमची. त्यामुळे वडेट्टीवारांनी आपला वेटो वापरून हे स्टेटमेंट नाही केलं, तर वडेट्टीवार म्हणले की आमचे मुंबईचे नेते म्हणतात की आम्ही स्वबळावर लढणार. त्याच्यात हा मोठा मूलभूत फरक आहे याच्यात. किंबहुना जर आपण दुसरीकडे जर पाहिलं तर आम्ही आता कुबड्या फेकून देणार, कुबड्या वापरणार नाही. काही महिन्यांपूर्वी म्हणले की आता भाजप स्वबळावर लढणार. आमच्यापेक्षा त्यांच्यात फार मोठे प्रॉब्लेम आणि लाथाळ्या चाललेल्या आहेत. हे आपल्याला त्या निमित्तानं मी निदर्शनास आणू इच्छितो की त्यांच्यामध्ये तर प्रचंड लाथाळी चाललेली आहे. म्हणजे काल परवा कुबड्या यूज अँड थ्रो त्यांचे JP नड्डा म्हणतात काही वर्षांपूर्वी की आम्ही प्रादेशिक पक्षांना संपवून टाकू. अमित शहा म्हणतात काही महिन्यांपूर्वी, 4-6 महिन्यांपूर्वी तर ते म्हणले होते की भाजप स्वबळावर लढणार. त्यामुळे आमच्यात जेवढं अंडरस्टँडिंग आहे आणि काँग्रेसने प्रत्येक राज्यात, महाराष्ट्रच नाही प्रत्येक राज्यामध्ये त्या स्थानिक भाषेला प्राधान्य दिलेले, प्रादेशिक अस्मिता जपलेली आहे आणि म्हणूनच महाविकास आघाडी आणि इंडिया अलायन्स हे काँग्रेसच्या सोबत आहेत. परंतु निर्णय जो आहे तो तिथल्या स्थानिक नेत्यांवर, स्थानिक जिल्हा अध्यक्ष, तिथले स्थानिक काँग्रेसचे पदाधिकारी, तिथले स्थानिक आमदार खासदार हे निर्णय घेतील की आपल्याला स्वबळावर लढायचं का एकत्र लढायचं. पण त्यांच्याच तर हवाल्याने हे वक्तव्य केले ना विजय वडेट्टीवारांनी. त्यांनी तर हेच म्हटलं ना की काँग्रेस, तिथं आमचे जे स्थानिक नेते आहेत त्यांची स्वबळावर लढण्याची इच्छा आहे. त्यामुळे त्यांनी निर्णय जाहीर नाही केलाय. त्यांनी असं सांगितलं की त्या मुंबईच्या स्थानिक नेत्यांची अशी इच्छा आहे, असं म्हणतात की ते स्वबळावर लढणार आहे. तर आता लवकरच निर्णय होतीलच ना त्याबाबत. पण इच्छा तर त्या स्थानिक नेत्यांचीच मानली जाणार ना, जर स्थानिक पातळीवर निर्णय घ्यायचे असतील तर. अर्थात आम्ही स्थानिकांनाच प्राधान्य दिलंय आणि त्यांना मोकळीक दिली आहे याविषयी त्यांनी निर्णय घ्यावे म्हणून. आणि ते सुद्धा इंडिया अलायन्सच्या घटक पक्षांची युती करायची का नाही. आता मुद्दा असा आहे की इंडिया अलायन्स आणि जे काही आहे महाविकास आघाडीचे घटक पक्ष आहेत त्याच्यात अगदी कम्युनिस्ट पासून काही पक्ष आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आहे, त्याच्यामध्ये राष्ट्रवादी शरद पवार साहेबांचा पक्ष आहे. त्यामुळे याविषयी ते स्थानिक पातळीवर योग्य ते निर्णय होतील 100%. पण प्रश्न काय फक्त त्या महाविकास आघाडीमध्ये आणि इंडिया आघाडीमध्ये कोण कोण पक्ष आहेत त्यांचा नाहीये ना. इंडिया आघाडीमध्ये नसलेले, महाविकास आघाडीमध्ये नसलेले पण उद्धव ठाकरे यांच्या बरोबर सातत्याने दिसणारे, रादर ज्यांच्या मोर्चामध्ये तुम्ही सगळेजण एकत्र असता त्या राज ठाकरे यांच्या मनसेच आहे, तर त्याच्यासोबत जाणार की नाही हा एक महत्वाचा मुद्दा आहे ना. तुमचा मुद्दा पुन्हा एकदा मी स्पष्ट करतो की आपण जे म्हणतायत की मोर्चा कुठला होता, तर मोर्चा इलेक्शनच्या अजेंड्यावर नव्हता, जाहीरनाम्यावर नव्हता. तो फक्त निवडणूक प्रक्रिया आहे, ही संविधानिक प्रक्रिया आणि लोकशाहीला अभिप्रेत आहे. त्या मतदार याद्यांवर, निवडणूक आयोगाने केलेल्या गलथानपणांवर, निवडणूक आयोगाने केलेल्या चुकीच्या सदोष मतदार याद्यांवर हा मोर्चा होता. हा कुठल्या पॉलिटिकल अजेंडावर मोर्चा नव्हता. त्यामुळे मोर्चात जाणं तर आम्ही तर त्यावेळेला सर्वांनी भाजपला पण बोलवलं होतं मोर्चात की निवडणूक आयोगाबाबत आणि निवडणूक प्रक्रियेबाबत आपलं काय म्हणणं असेल तर आपण असे व्यक्तिगत स्टेटमेंट काढण्यापेक्षा आणि कर्नाटक आणि इकडची तिकडची उदाहरणं देण्यापेक्षा आपण मान्य पण करतायत
फडणवीस मान्य करतायत काही ठिकाणी की हो निवडणूक याद्या सदोष आहेत, मग ते आपण पण सोबत यावं असंही आवाहन केलं होतं. त्यामुळे हा मोर्चा जो आम्ही एकत्र जो काढला मनसेसोबत, तो फक्त निवडणूक आयोगाच्या कार्यप्रणालीवर सदोष मतदार याद्यांच्या विरोधात आम्ही हा मोर्चा काढला. मग त्या मोर्चाकडे नागरिकांनी मतदारांनी अजिबात राजकीय हेतून बघू नये ना? नाही, अर्थात आम्ही तो निवडणूक प्रक्रिया म्हणजे जे काही लोकांचं मत आहे, एक मताने देखील उमेदवार हरू शकतो किंवा पडू शकतो. कविताजी, एक मताने देखील जर एखादा एक मत जरी जास्त पडलं तरी तर हे पुढचं 5 वर्षाचं भवितव्य आहे आणि कुणाचा मतदानाचा हक्क डावलला जाऊ नये, कुणाला त्या ठिकाणी वंचित राहू नये. अनेक ठिकाणी आपण बघितलेलं आहे मागच्या काही निवडणुकीत मतदार याद्यात नाव नाही म्हणून लोकांनी मनस्ताप करून घेतलेला आहे, त्या ठिकाणी आपला विरोध दर्शवलेला आहे, आपला राग व्यक्त केलेला आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीची शहानिशा होऊन वेळेत ह्या सगळ्या गोष्टी व्हाव्यात, जेणेकरून प्रत्येक मतदाराला आपला कायदेशीर हक्क बजावता येईल. लोकशाहीने बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने जो हक्क दिलाय आणि त्यामुळे पुढचं 5 वर्षाचं भवितव्य म्हणजे राज्याचा असो, देशाचा असो किंवा स्थानिक स्वराज्य महापालिकेचा असो. ओके, ठीक आहे, येते परत तुमच्याकडे. योगेशजी, आता एवढं सगळं काँग्रेसचं ऐकल्यानंतर मला एक सांगा की मनसेची नेमकी काय मनीषा आहे, काय इच्छा आहे? की काँग्रेस सोबत जायचंय, महाविकास आघाडी सोबत जायचंय, की मनसेनं आता तयारी केलेली आहे की कुणी येऊ नये तर जाओ पण आमच्या 227 जागांवर जे आमच्या उमेदवारांची लिस्ट तयार आहे? काय चाललंय काय नेमकं मनसेच्या गोटात? नाही, एक तर लक्षात घेतलं पाहिजे की सर्व हे स्वतंत्र पक्ष आहेत, तसा महाराष्ट्र नवनिर्माण सेना पण हा स्वतंत्र पक्ष आहे. आत्ताच्या क्षणापर्यंत कुठल्याही पक्षाशी युती आघाडी अशा संदर्भात निर्णय झालेला नाही. त्यामुळे आजच्या परिस्थितीमध्ये एक स्वतंत्र पक्ष म्हणून आणि कुठली युती आघाडीचा निर्णय झाला नसल्याने आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सर्व जागांवर तयारी सुरू आहे त्या पद्धतीची. आता या संदर्भात भविष्यात काय निर्णय होतील या संदर्भात सगळे निर्णय सन्माननीय राजसाहेब ठाकरे घेतील. पण आतापर्यंतची अशी कुठली परिस्थिती नाहीये कुठल्या पक्षासोबत युती आघाडी झालेली आहे. त्या पद्धतीने मुंबईमध्ये सुद्धा तशीच परिस्थिती आहे. त्यामुळे मुंबईमध्ये सुद्धा 227 जागांवर आमची तयारी सुरू आहे. भविष्यात जर का युती आघाडी तसा विषय झाला, तशा चर्चा झाल्या, तसे निर्णय झाले तर ते निर्णय सन्माननीय राजसाहेब ठाकरे घेतील आणि त्या पद्धतीची कार्यवाही होईल. बरं, पण मनसेचा निर्णय कसा असेल? तो राज्य स्तरासाठी एकच असेल की मुंबईसाठी आणि प्रत्येक महानगरपालिकेसाठी, प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी वेगळा असेल? म्हणजे जे चित्र मुंबईत दिसेल तेच नाशिकमध्ये दिसणार का? आता या संदर्भातले मी सांगितलं ना, या संदर्भात कुठला निर्णय घ्यायचा, कुठल्या पद्धतीने निवडणुकांना सामोरं जायचं, कुठल्या पक्षांची कुठे ताकद आहे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ताकद कुठं आहे, इतर पक्षांची ताकद कुठं आहे, या संदर्भात सगळ्या पद्धतीचा विचार हा पक्षामध्ये सुरू आहे. त्या सन्माननीय राजसाहेब ठाकरे त्या संदर्भात विचार करतायत आणि त्या पद्धतीने जशा पुढे गोष्टी घडतील. आता एक लक्षात घ्या, ह्या गोष्टींना अजून खूप अवकाश आहे. ज्यावेळेस त्या समोर येतील गोष्टी त्या पद्धतीने निर्णय होतील ना. आता एका महानगरपालिकेत तो निर्णय होईल का सगळीकडे त्या पद्धतीचे निर्णय होईल, हे निर्णय पण त्या परिस्थितीवर डिपेंड असतील. म्हणजे जसं काँग्रेस म्हणते की स्थानिक पातळीवर जे जे निर्णय असतील ते तिथल्या नेत्यांच्या अनुषंगाने घेतले जातील. नाही, मी सांगतो काँग्रेसची कार्यपद्धती काय आहे हे किंवा इतर पक्षांची कार्यपद्धती काय आहे हा विषय वेगळा. पण मी अतिशय स्वच्छ आणि स्पष्ट शब्दात सांगतो की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये अशी पद्धत नाही. स्थानिक पातळीवर अशा पद्धतीचे अधिकार देण्याची पद्धत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत नाही. अशा पद्धतीचे कसलेही अधिकार स्थानिक पातळीवर देण्यात आलेले नाहीत. जे काय निर्णय होतात ते सन्माननीय राजसाहेब ठाकरे घेतात आणि त्याची कार्यवाही करणं ही सगळी महाराष्ट्र सैनिक आणि पदाधिकाऱ्यांची जबाबदारी असते. आमच्याकडे अशा पद्धतीने स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याची पद्धत किंवा तसे अधिकार देण्याची पद्धत ही आमच्या पक्षात नाही. त्यामुळे जो निर्णय होईल तो सन्माननीय राजसाहेब ठाकरे घेतील.
बरं, हे वारंवार सांगितलं जाते, तुमच्याकडनं सांगितलं जाते, काँग्रेसकडनं सांगितलं जाते, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेकडनं सांगितलं जाते की वेळ आल्यावर घेऊ वेळ. आता प्रॉब्लेम असा आहे की जेव्हा निवडणुका घोषित झाल्या नव्हता तेव्हा वेळ येईल अशी वाट बघत होतो, पण आता वेळ नेमकी कुठली वाट बघताय? कारण जानेवारीच्या एंड पर्यंत तर निवडणुका पूर्ण व्हायला आल्यात, नोव्हेंबर आता अर्धा संपत आलेला आहे. मग महाविकास आघाडीमध्ये किंवा मनसे जी महाविकास आघाडीची सध्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाशी जवळ आहे, कसला निर्णय घ्यायची वाट कसली बघतायत? म्हणजे निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत हे निर्णय लांबवले जाणार आहेत का? मला वाटतंय आता ह्या संदर्भात माध्यमांमध्ये जास्त घाई दिसते, पण कसं आहे, ही त्याला प्रत्येक गोष्टीला एक वेळ असते आणि योग्य वेळ असते. त्या शेवटी काय आहे, सर्व पक्ष हे त्यांचे निर्णय घेत असतात. पक्षप्रमुखांना त्यांचे पक्ष कसे पुढे न्यायचे ह्याचं चांगलं ज्ञान असतं, त्यामुळं त्या पद्धतीने कसं पुढे जायचं आणि कोणत्या टप्प्यावर गेल्यानंतर कुठला निर्णय घ्यायचा हे ते पक्षप्रमुख आणि ते पक्ष घेत असतात. त्या पद्धतीने आमच्या पक्षात सुद्धा ज्यावेळी सन्माननीय राजसाहेब ठाकरेंना वाटेल की ही निर्णय घेण्याची, कुठला निर्णय घेण्याची ही योग्य वेळ आहे आणि तो निर्णय जाहीर करण्याची योग्य वेळ आहे, त्या पद्धतीने गोष्टी होतील. पण काय वाटतं तुम्हाला, 2017 मध्ये तुमचे 7 नगरसेवक निवडून आले होते, एकटे लढलात तर 7 पेक्षा जास्त निवडून आणाल की सोबत गेलात तर जास्त निवडून येतील? नाही, हे एक लक्षात घ्या कविताजी, कसं आहे, राजकारणामध्ये किंवा निवडणुकांमध्ये ज्यावेळेस 2 संघटना, 2 पक्ष ज्यावेळेस एकत्रितपणे निवडणुकांना सामोरे जातात त्यावेळेस त्यांची ताकद वाढतेच, यात काही दुमत असण्याचं कारण नाही. हे कोणी सांगू शकेल की 2 पक्ष जर एकत्र येऊन निवडणुका लढवणार असतील तर त्यांची ताकद वाढते, पण त्यामध्ये सुद्धा काही गोष्टी असतात वेगवेगळ्या, त्याचा पण विचार व्हावा लागतो. मग त्या पद्धतीने जर का एकत्रित निवडणुकांना 2 पक्ष सामोरे गेले, ताकद वाढणार आणि त्याचे परिणाम पण चांगल्या पद्धतीने येतातच. बर, म्हणजे किमान इथपर्यंत आलेली आहे मनसे की एकत्र गेलो कुणाबरोबर तर ताकद वाढणार, म्हणजे आता फक्त एकला चलो रे एवढाच झेंडा नाहीये, तर सोबत जायची तयारी. बरं गोपालजी, आता प्रश्न असा आहे की याच्या अगोदर झालेल्या ज्या विधानसभेच्या निवडणुका होत्या त्या निवडणुकांमध्ये चित्र हे दिसलं होतं की जागा वाटपाच्या संदर्भात विधानसभेमध्ये शेवटपर्यंत महाविकास आघाडीमध्ये खिचाताणी सुरू होती आणि मग शेवटला त्याचा फटका सुद्धा मोठा बसला अनेक ठिकाणी. आता जर हे सगळं टाळायचं असेल तर महाविकास आघाडीला आपले निर्णय, स्पष्ट निर्णय हे योग्य वेळी आणि वेळ हातात असताना घेणं गरजेचं नाहीये का, की पुन्हा एकदा तुम्ही विधानसभेप्रमाणे शेवटच्या क्षणापर्यंत चर्चा होत राहणार, शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवार घोषित होण्याची वाट पाहत राहणार? नाही, अगदी बरोबर आहे. त्याच्यासाठी आमच्या जिल्ह्याचे प्रभारी निश्चित झालेले आहेत, त्याप्रमाणे ते प्रभारी जात आहेत, सगळा आढावा घेत आहेत, बैठका व्हायला सुरू लागल्या. आणि एक महत्वाचा मुद्दा आहे की आपण सगळं म्हणताय की 2 महिन्यांवर इतक्या लवकर, परंतु अजून आरक्षणाप्रमाणे ड्रॉ कुठे झाले? आरक्षणाचा उद्या 11 का 12 तारखेला ते ड्रॉ आहे साधारण. मग तेव्हा त्या कुठल्या प्रभागात कुठले SC महिला पडताय का ओपन महिला पडताय का ओपन पुरुष पडताय, त्याप्रमाणे मग तिथले स्थानिक नेते त्या भागात आपला प्रबळ उमेदवार SCचा कोण आहे, SC महिला कोण आहे, ओपन महिला पुरुष ओपन कोण आहे, ह्या सगळ्या गोष्टी आराखडे बांधतील आणि प्रत्येक पक्षाला आपली स्ट्रेंथ वाढवायचा अधिकार आहे ना. योगीजींच्या काही मुद्द्यांशी मी नक्कीच सहमत आहे. शेवटी असं आहे की तिथले स्थानिक पदाधिकारी, परंतु आमचं मात्र आहे की आमचं धोरण आहे की आम्ही जिल्हा पातळीवर ते अधिकार दिलेले आहेत, कारण शेवटी ह्या स्थानिक प्रश्नांवरच्या निवडणुका आहेत, हे महत्वाचं आहे. राज्य पातळीवर आणि केंद्र पातळीवर आम्ही ते राज्याचं धोरण ठरवलं असतं. दुसरा एक मुद्दा आपल्याला पुन्हा एकदा हे करतो की आपण आता सुरुवातीला जे बोलताना बोललं की मराठीचा विषय येतो तेव्हा काँग्रेसची सावध भूमिका होते आणि मनसेचा आग्रह असतो, परंतु याविषयी मी स्पष्ट करू इच्छितो की सावध वगैरे नाही, आमची स्पष्ट भूमिका आहे. प्रादेशिक 3 भाषिक जेव्हा तत्व धोरण हे सरकार आणू पाहत होतं आणि हिंदी त्यामध्ये सक्तीची करत होतं, त्यावेळेला काँग्रेसचे सपकाळाने आणि काँग्रेसने आम्ही स्पष्ट भूमिका घेतली. किंबहुना 2014ला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण असतानाच अभिजात दर्जा देण्याबाबतचा ठराव केंद्राला पाठवला होता आणि वारंवार मागणी करत होतो, परंतु 10 वर्ष मराठीला अभिजात दर्जा देण्याचं दाबून ठेवायचं काम ह्या भाजपच्या आपले मोदी आणि शहांच्या सरकारने केलं. आणि ऐन निवडणुकीच्या तोंडावर जेव्हा लोकसभेला सपाटून मार खाल्ला महाराष्ट्रात, तेव्हा विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर ते अभिजात दर्जाचं मान्य केलं. 10 वर्ष का बरं लांबवलं? 10 वर्षात किती परिणाम झाला असता?
मराठी भाषाचं खातं आणि स्वतंत्र खातं निर्माण करायचं काम काँग्रेसच्या काळातच झालं. ठीक आहे, मग मी आता माझा प्रश्न सावध भूमिका म्हणून नाही विचारत गोपालजी, मी स्पष्टपणे प्रश्न विचारते. मनसे ज्या पद्धतीची आग्रही भूमिका मराठीसाठी घेते, मनसे ज्या पद्धतीची भूमिका परप्रांतीयांच्या बाबतीत घेते, मनसे ज्या पद्धतीची भूमिका हिंदी भाषिकांच्या बाबतीत घेते, या सगळ्या भूमिकांशी महाराष्ट्रातली काँग्रेस सहमत आहे का, सोबत जाऊ शकते का मनसेच्या? हे बघा की आता इंडिया अलायन्स 19 मध्ये मनसे आमच्या बरोबर होती का नव्हती? होती. कारण पुण्यात आम्ही त्यांच्या किशोर शिंदेला, कोथरूडमध्ये चंद्रकांत पाटलांच्या विरोधात आम्ही महाविकास आघाडीचा भाग होता. परंतु त्यानंतर त्यावेळेला तर लावरे तो व्हिडिओ आणि हे सगळे वाबाडे करतच होते ना राजसाहेब ठाकरे, आणि आम्ही त्याला म्हणजे देशाचं राष्ट्रीय संपत्ती वाचवण्याकरता, संविधान लोकशाही वाचवण्याकरता राज ठाकरे सारखा नेता जर सोबत येत असेल तर आम्हाला हवाच आहे. परंतु त्याच्यानंतर मात्र त्यांच्या 24च्या या मधल्या कालावधीत त्यांनी भूमिका परत बदलली आणि मोदींचं आणि फडणवीसांचं काही ठिकाणी त्यांची राजकीय भूमिका जाऊ देत ना, आपण त्यांच्या फक्त मराठी आणि मी जो स्पेसिफिक प्रश्न विचारला हिंदी भाषिकांबद्दलची, परप्रांतीयांबद्दलची आणि मराठीच्या आग्रहाबद्दलची, या सगळ्या भूमिकांशी काँग्रेस सहमत आहे का? हे बघा, आमचा राष्ट्रीय पक्ष आहे बरोबर, आणि ह्यामध्ये जर त्यांना यायचं असेल तर त्यांना काही प्रमाणात त्यांची भूमिका निश्चित करावी लागेल. निश्चित करावी लागेल की बदलावी लागेल? त्या पद्धतीचा ते प्रस्ताव देतील तेव्हा पक्षश्रेष्ठी ठरवतील ना, महाराष्ट्राचे अध्यक्ष ठरवतील, दिल्लीचे पक्षश्रेष्ठी ठरवतील. आज या मितीला कुठेच चर्चा नाहीये आणि याविषयी बोलणं हे योग्य ठरणार नाही. बर योगेशजी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना जर त्यांना इतर कुठल्या पक्षाबरोबर जायचं असेल तर मूळ कोर असलेला त्यांच्या मराठीच्या मुद्द्याबाबत किंवा मराठीच्या मुद्द्याबाबत जी त्यांची भूमिका आहे त्याच्याबाबत कुठेही तडजोड करायला तयार होईल का? मी एक स्पष्ट शब्द सांगतो की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची जी स्थापना झाली तीच मुळात मराठी भाषा, मराठी अस्मिता, मराठी संस्कृती आणि मराठी माणूस हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेचा पाया आहे. त्यामुळे कुठल्याही एखाद्या निवडणुकीमध्ये राजकीय फायदा तोटा याचा विचार करून ह्या भूमिका कधीच बदलल्या जाऊ शकत नाहीत. ह्या भूमिकांवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना ठाम आहे आणि त्या भूमिकांपासून कधीच बाजूला जाणार नाही. ज्या ज्या गोष्टी आहेत मराठी माणसाच्या, मराठी भाषेच्या, यासाठी आम्ही सातत्याने संघर्ष करत राहणार. त्यासाठी कुठलीही राजकीय किंमत चुकवण्याची वेळ आली तरी आम्ही त्यापासून मागे फिरणार नाही आणि कुठल्याही राजकीय फायदा तोट्याचं गणित यासाठी असणार नाही. बर, मराठीच्या मुद्द्यावर दोनही पक्षांच्या भूमिका या काही वेगवेगळ्या नाहीत, ते स्पष्ट आहे दोन्ही पक्षांनी आपापल्या. आणि बरोबर आहे गोपालजींनी सांगितलं, त्यांचा राष्ट्रीय पक्ष आहे, त्यांच्या भूमिका राष्ट्रीय पातळीवरच्या ठरतात. मराठीच्या मुद्द्यावर ज्या मनसेची स्थापना झालेली आहे त्या मनसेला महाराष्ट्रामधला मराठीचा मुद्दा हा अत्यंत कळीचा वाटतोय. पण ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की जेव्हा निवडणुकांमधल्या मतदार याद्यांमधल्या चुकांचा मुद्दा आला त्यावेळेस हे दोनही पक्ष एकाच व्यासपीठावर दिसले. आता प्रश्न असा आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या बाबतीमध्ये भूमिका या एका कुठल्या मुद्द्यावरून धरून ठेवल्या जातात की एका कुठल्या मुद्द्याला बाजूला ठेवून सध्याची राजकीय परिस्थिती पाहता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगानं निर्णय घेतले जातात? दोनही पक्षांचं म्हणणं आहे निर्णय वरिष्ठ पातळीवर घेतले जातील. जरी स्थानिक स्वराज्य संस्थांचे निर्णय हे स्थानिक पातळीवर घेतले जातील असं काँग्रेस म्हणत असले तरी महत्त्वाचे निर्णय म्हणजे मनसेला सोबत घ्यायचे की नाही असे निर्णय असतील ते बहुतांश पद्धतीनं काँग्रेसचे अनेक प्रवक्ते सुद्धा सांगतात की ते आमच्या स्टेट लेवलवर घेतले जातील. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका विशेषतः मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर असताना हे निर्णय घ्यायला लवकर करणं किंवा उशीर करणं हे त्याच्यावरच ठरेल ज्यावर राजकीय फायद्या तोट्याची गणितं ठरतील. त्यामुळे आता जरी असं सांगितलं जात असलं की आमचे नेते हे निर्णय घेतील तरी जशा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होईल तेव्हाच या निर्णयांमागच्या खऱ्या भूमिका आणि हे निर्णय स्पष्ट होतील. आपण दोघेही जण या चर्चेत सहभागी झाल्यात, दोघांचे मनापासून आभार. आणि यानंतर 5चा पंचनामामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा जय महाराष्ट्र.